प्रायः भारतीय जलतसले आमकां रामायण महाभारत हे नेवेन नाही. आमगेले संस्कृतीचे आधारभूत जाले तसले ग्रंथ म्हळ्यार रामायण आनी महाभारत. तुंत भितरी महाभारताक अत्यंत श्रेष्ठ स्थान आमगेले मालगाड लोकांनी दिल्लें आसा. भारतम पंचमम वेद म्हणजे आमगेले मालगाड लोकांले चिंतने. हे कितें महाभारत आसा पांचवा वेद म्हणून. 4 वेद आमकां सगळो गुतो आसा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद म्हणून. हे 4 वेदा बरोबरी दुसरो एक उल्लेख करताची भारतम पंचमम वेद म्हणून. हे कितें महाभारत आसा हे महाभारत पांचवा वेद खंय. वेद म्हळ्यार कितें एक व्हड प्रश्न आमगे मुखार येवचे. वेद शब्दाक अर्थ कळून घेवचे म्हणून. केवल मंत्रभाग वेद न्हय. वेद शब्दाचे अर्थ विदज्ञाने म्हणजे धातू निमित्त वेद शब्द निष्पत्ती जाता अशा न्हू कळून घेवचे विशय म्हणून. हे कितें मंत्रभाग आसा हे 4 आमी कळून घेवका. तेजे बरोबरी प्रामुख्यान खंयची कळून घेवका म्हण सांगल्यार पांचवा वेद जाले तसले महाभारत बी आमी कळून घेवका. कारण कितें महाभारता भितरी अनेक कितले विशय आमकां पळयचे मेळटाची. अनेक कितले घटने आमगेले दोळ्या मुखारी दिसून येताची. कितें कले कितें जाता म्हणजे संदेश आमी सगळे जर एक ग्रंथ पळयचे म्हण आसतली ते महाभारता भितर मात पळयवीत. आज आमी कितें भगवत गीता वाचताची. हे भगवत गीता आयलेलीची महाभारता भितरी. अशें जे आमगे न्हू महाभारताक अत्यंत श्रेष्ठ स्थान आमगे भालगड लोकांनी दिलेलें आमी पळयताची. त्या खातीर सांगिल्लें आसा भारतम पंचमम वेद म्हणून. महाभारत कितें आसा हे पांचवा वेद. कळून घेवचे असले विशय आमी सगळोकूच कळून घेया म्हणून. मध्यंतर काला भितरी प्रायः मनुष्याले जीवनाचे दुर्धर प्रसंगा भितरी खंय की महाभारत विसरताही तसले टायम. पुनः चोपरांनी महाभारत पुनः आमगेले मुखारी धारावाही रुपाचेर हाण घेवन पुनरुज्जीवन केले. आतां आनी एक प्रकार येता असं म्हणजे आयकता आमी. ते खंय आमी पळयलें ना. हे कितें महाभारत आसा अनेक लोकांक चोपराले धारावाही आयले तेन्नाच कळून आयले महाभारत म्हळ्यार अशें आसा म्हणून. जाल्यार कितले दीस उरते पळयलेले. थोडे दीस न्हय. आतां कोणा कल्पना आसा. पळयलें मात म्हण गुतो आसा आमकां. थंयचे घटने थंयचे इतिहास थंयचे लोकल पात्राचे नांव आमकां कल्पना आसकी ना. आज काल आमी कितें सुशिक्षीत म्हण घेताची. आमकां तेजे बद्दल जाणीव आसकी म्हणजे प्रश्न करूं गेल्यार खंय की प्रायः आमी सगळोकूची परिपूर्ण जावन ते गुतना म्हण काच म्हणवीन आहा. दुसरो वाट ना आमचे कडेन. काल मात्र एक अंतिम घट्टा भितर प्रश्न उत्तर केले. महाभारत बद्दल कोणे रामायण बद्दल कोणे खंयची पुजा केलेले उठोवची. संतोश जाले आमगेले आवय लोकांना उतर आयकूंक घेवन. कल्पना आसा म्हूण सांगेन बरे विशय. जाल्यार मुलतः कितें आसा हे महाभारत आमी अवश्यान कळून घेवचे तसले एक अद्भुत जाले तसले ग्रंथ जावन आसा. हे कितें महाभारताची कथा आयकताची हे कशी सूट जाली तुमचो सगळो गुतो आसा. एक सान हास्या निमित्त सूट जाले तसले हे ग्रंथ खंय मुक्सत म्हणल्यार नाशाक वचून मुक्सता म्हणजे सत्य आज आमी सगळ्या लोकांनी कळून घेवं केला. एक सान जोक मजाक हास्य तुंत निमित्त सुरवात केले
खंय वचून पावले ते म्हणजे विचार करूं गेले री प्राय आम्ही कितले सतर्क्यान उरका, कितले विचारवंत्यान उरका, कितले आम्ही जागृत्यान उरका म्हणजे संदेश ते महाभारत कथा आमकां दिता आसा. आमकां सगळ्या लोकांची महाभारताची काणी गुतना म्हण नाही, कल्पना आसा जाल्यारीची थोडेची तुमगेले चिंतनेक अनुकूल जावं गे न्हू. संक्षिप्त्यान विवरणी करताची आलचे मुख्य विशयाक आमी वता आसाची. राज्य हस्तिनापुराचे वस्तुतः पांडू राजाक आयिल्ले आशिल्ले. पांडू राजाक विरक्त येयले काय तरी त्याने भावाक तूं जबाबदारी पळोवंक घे रे म्हूण सांगून दिवन गेलो तो. नंतर पांडूक चेड येयल्याची, पांडू महाराजा चेड येयल्याची, हे देखून धृतराष्ट्र बी चेड येयल्याची, दोगू लोक वाडल्याची. वस्तुतः धृतराष्ट्राने ते राज्य पांडू राजा चेडाक पांडवाक दिवूंक आशिल्ले. पुत्र व्याह मोह म्हणजे मनुष्याक अंधकान घालता. पहिले अंध तो तुमचे भितर आनी पुत्र व्याह म्हणजे अंधकान घातले ताका. अशा न्हू त्याने विचार केले हे पांडू राजा चेडाक दिवचे कित्याक, हक्क म्हाका बी हक्क आसा. अशा न्हू राज्य दोन विभाग केले त्याने. विभाग करून हस्तिनावतीत कितें भाग आसा मागीर चल्लेक म्हण दुर्योधना खातीर दवरून घेतलो. आनी कितें रान्नाचे पाड पडले तसले अर्ध भाग आसा ते पांडवा चेडाक म्हूण सांगून दिल्लो. अत्यंत वायट तसले प्रदेशचे खांडव वन, अत्यंत दुष्ट प्राण्याचे तसले प्रदेश जाल्लेरी पांडव लोकांनी कांय विरोध केलना. बापायन दिलेले व्हड बापान दिलेले प्रसाद म्हण स्विकार केले. कृष्णाल सहाय घेतले. कृष्णा सहाय घेंगे न्हू ते कितें अत्यंत दुर्धर जाले तसले वातावरण आशिल्ले. ते वातावरण पुरा क्लीन केले. क्लीन कंगे न्हू थंय एक सुंदर तसले अद्भुत तसले नगर निर्माण करून सोडले, राजधानी निर्माण करून सोडले. ताका इंद्रप्रस्थ म्हण नांव दिले. ताका सगळे कारण कोण, भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाने विशेष हांवें न्हू देवलोकाचे शिल्पी जाल तसलो विश्वकर्मा आदेश दिले तुवें हांगा सुंदर नगर निर्माण करता म्हणून. विश्वकर्मा तिगे सगळे लोकांक घेवन आयलो. ते सुंदर तसले नगर निर्माण केलो. तेज बरोबर मायासुरांनी अत्यंत सुंदर जाल तसले भवन पांडू लोकांक उडचे तरेचे ते निर्माण केले. निर्माण केले न्हू सगळे काम जाले नंतर हिने थंय प्रवेश केल्याची. प्रवेश केले न्हू थंय उरचेक लागल्याची. सहजानुची प्रवेश टायमार अनेक लोकांक आपयले. अनेक राजान राजे लोक पुरा सगळे लोक त्या कार्यक्रमा भितर भाग घेतिल्ले. तेजे बरोबर दुर्योधन, दुशासन, व्हडले बापाल चेड बी सगळे लोक आयलेले त्या कार्यक्रमाक. ते भवन इतले अद्भुत जावन आशिल्लें म्हणले रे प्रायशः तेजी कितें कामगारी आसा ते कोणे कल्पना करूंक शक्य ना. तसले कामगारीचे एक चिंतन थंय आशिल्ले. शास्त्रकार लोक वर्णन करताचे महाभारता भितरी. वणात आस म्हण दिसता वणात उडतना, वणात ना म्हण दिसता वणात उडता, उदा आस म्हण दिसता उदा उरतना, उदा ना म्हण दिसता उदा उरता. तसली एक अद्भुत शैली मिरर एफेक्ट म्हणजे कितें शैली आसा त्या शैलीचेर ते भवन मायासुरांनी अद्भुत्यान निर्माण केलेले. अशें हांवें न्हू लोक सगळे लोक ते पळयचे येवचे करचे चलता आशिल्ले. दुर्योधन, दुशासन हे पुरा तेगे कुटुंबांत लोक वची. अशा न्हू 3-4 दिवस थंय उरल्याची. उरून सहजानूच ओट्टो लोक गेले नंतर दुर्योधना दिसले आतां हें सगळें भवन पळोवन या. आमगेले भावाले घार कशें आसा पळयका म्हूण सांगलें. सहजानूच दुर्योधन, दुशासन, शकुनी हे सगळे लोक भवन पळयचेक वता गेल्याची. तिंका एक कडेन उदक अशें दिसले. अशें सांगून सहजानूच ओहो हांगा उदक आसा म्हूण सांगलें न्हू
दुर्योधनाने सहजान तेगे की ते वस्त्र असा उंच कंगेन वचे लागलो. आश्चर्य उदानाथय अब्बा इतलं अद्भुत काम हे म्हण सांगेन एक बागेल असं म्हणून वच्चे गेलो. थंय बागेल नाशिल्ले वण तिथे वचून डॅश मारलो. हे सगळे घटने उंच बशिल्ले द्रौपदी तेगेले दोस्ती बरोबर उलयता बशिल्लो आसा ते पळयता आसा. ताका मना भितर हा अशी हे वस्तू उंच कोणची पळयता आसते वचून डॅश वाजले पळयता आसा जाल्यार कांयची व्यक्त केलना द्रौपदीनी. आनी तशीच दुर्योधन मुखार वता गेलो पळयता गेलो. एक कडेन कांय दिसलें ना ताका सहजान गेलो उदका पण सोडलो. उदक अशें ना न्हेला म्हण दिसता तें जाल्यार उदक आसा थंय. थंय पडचे भितरी प्रायश्चित दुर्योधना मस्त त्रास जाले. सावकाशी उठून घेतलो वस्त्रुट वाल जाले. ते संदर्भाचेर उंच बशिल्ली द्रौपदी कितें आसा होड्डांनी हा 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 म्हण हांसूंक न्हू सांगता आसा कुरडा चेडपुराची कुरडाची म्हणून. कुरडा चेडपुराची कुरड्याची म्हूण सांगे न्हू होड्डांनी गाग एकसून हांसता आसा द्रौपदी. ते आयकचे भितरी प्राय दुर्योधनाक कितले पेट्टी जालेले कितें तेगिंत दूख जास्ती जालें ते उतर आयकूंक घेवन. दोनी टॉंट मारलेशे जाले द्रौपदीनी. एक आमी कुरडाल चेडा म्हणून तेजे बरोबर आमकां दोळ ना म्हणून. मस्त एक राग आयले पश्चाताप केले मना मस्त त्रास जाले. कितें करता कांय करूंक पायना. हे एकू घटने मुखाचे कितें सगळें महाभारत आसा ते महाभारताक कारण जाता म्हण गेल्लो आसा म्हणलें असलेली प्रायशे एक सान हास्य खंय पर्यंत गेले. द्रौपदी नाशिल्ले कितें म्हणू कुरड्या चेड कुरडा म्हणू तिंका दोळ दिसना म्हणू. आमकां दोळ दिसता म्हणजे तरी कितले प्रयत्न दुर्योधनान केलना. आमकां कुरडले चेडा म्हूण सांगीन कितें अपास्य केलो आसा आमी कमीत न्ही म्हणटा कितले प्रयत्न केलना. पगडे खेळशिले तेंगे सगळे साम्राज्य छिनले. इतले कित्याक म्हाका तो कुरडा म्हणटा न्ही तुका वस्त काण पळयता हांव म्हूण सांगून वस्त काडचो प्रयत्न केला म्हणजे जाल्यार आसतली एक उत्तर कुरडे म्हणजे कितें प्रयत्न केला शब्द प्रयोग केला रे ते कितले म्हारग पडले तेगे जिवना भितर. इतले कराप तें उत्तर इतले कराप ना. आमी कुरडेल चेड न्ही आमकां कांय ना न्ही दाखयत तुका वनवासावर कितें हाडलेली. वनवास केले अज्ञातवास केले. हे एक उत्तर कितले पर्यंत ताका त्या दुर्योधना लागले की म्हूण सांगले आसलेली. नंतर महाभारत युद्ध जालें. महाभारत युद्धा भितर सगळे लोक गेले दुर्योधनिकांनी. तेजे बरोबर पांडव एका उद्दिले पण कोण हे पंचभावचे बाकी कोणा ना. कितले दुरवस्थे पळया. एक सान हास्य एक मना दूख येवप तसले एक उत्तर इतलोटो परिणाम करता म्हणजे जाल्लो आसलेली. इतलोटूची अनाहुत कारण जाल्ला म्हणजे जाल्लो आसलेली. हे खंद दुरंत म्हणचे 18 क्षोहिणी सैन्य नाशांक गेले याद उर तुमकां. 18 क्षोहिणी सैन्य म्हणजे कमी न्ही 18 लाखांकिंता जास्त लोक. तितले लोकांचो संहार जाल्ले. तितले महान भय घर घोर युद्ध जाल्ले म्हणजे जाल्ले आसलेली. हे एक उतर कितले म्हारग पडता गेले कितले त्रास दिले खंयच तरेचे वातावरण निर्माण केल्लें म्हणजे जाल्लें आसलेली जाल्ला म्हणजे कळ्ळें आसलेली. प्रायशः आमी थोडे विचार करचे पडटा हांव कितें उलयता आसा हांव कितें करता आसा म्हणून. सान उतर खरें उतर बी न्ही तें याद उरो. कुरडाची जाल्यार चेडपुरा कुरडी उरताची. दोळ नाशिल्ले दुर्योधनाक दोळ आशिल्ले अहंकार
म्हाका कितलो व्हड भवन मेळ्ळा, हांव पांडवाल पत्नी, अत्यंत मागील घोर शूर, कोणाक कमी ना म्हणजे कितें अहंकार आसा, ते अहंकाराची उतरां खंय पर्यंत व्हरून घातले म्हणजे जाल्यार आसतरी, खंयची दुरंत कोण पावयला म्हणजे जाल्यार आसतरी, प्रायशः आजी आमी विचार करची अनिवार्यता आसा. आमी उलयत आसतना कितले सतर्क्यान उरका, जागृत्यान उरका, कितले अत्यंत विवेचनापुर्जांगेन उरका म्हूण सांगेन. आत्तां उलयलें उत्तराचे कितें परिणाम आसा ते आत्तां आमकां जालें नाशे उरचे पुरो, आत्तां मेळनाशे उरचे पुरो, जाल्यार एक न्ही एक दिवसू ते उतराचे परिणाम आमी भोगचे पडटा म्हणजे सत्य हे महाभारत कथा आमकां दाखयता आसा, आमी केन्नाय विसरचे ना. तुमी म्हणटलेची हे कलिकाल आतोड ते खंय चलता, पयले काल आशिल्ले ते म्हण हां तेका आमी अर्धांगिकार करया. सत्य तुमी सांगिल्लें म्हणया जाल्यार पुरा सत्य न्हय ते टायमार तेका विशेष परिणाम पडले बेची आत्तावर कित्याक परिणाम आसाची. आमी लोकांक कितें टिंगल करताची, लोकांक सवताची, लोकांक मन दुखयताची, हेजे कितें परिणाम आसा ते खंयच्या रुपाचेर येता म्हण आमकां कळटना. खंयचे एक रुपाचेर तेजे परिणाम आमकां जाता वता. अशें उलयत आसतना आमगेले गुरू केन्ना म्हणटा आशिल्लेची जागृतान उरक रे. शब्द घालता आसतना भायर घालता आसतना विचारपूर्वक जावंक विवेकपूर्वक उलयचें पडटा म्हूण. अधिकार आसा, बुद्धी आसा, सामर्थ्य आसा, शक्ती आसा, सिद्धी आसा म्हण उलयचें न्हय. कितलो उलयका, कशें उलयका, कसलें उलयलें बरें, संदर्भ कितें, जर हें चिंतन आमी दवरून घेतलेली प्रायशा जिवना भितरी आमी मसले वायट परिस्थितीन मुक्त्यान मुखार वचूंक शकताची. नाश उद्देर वायट परिस्थिती आमी निर्माण करून घेता वताची. अशांगेनूची एक सान हास्य कितले दुरंत केल्ले म्हणजे बदल मागील गूर केन्ना सांगता उरता आशिल्लेची पडलं रे ती एक बायल मनीसीन हास्य कितले लोकांक नाशा कारण जालें न्ही, कितले दुख्खद जालें तसलें वातावरण निर्माण केलें न्ही. अशें जावंगे न्हू विचार करून उलयचें पडटा रे म्हण. केवल ते हास्य मात्र न्ही, ते हास्य जावन घेवंक आशिल्लें तेणें उर हां सांगलें न्ही म्हणून. त्या दुर्योधन कित्यान घेतलें ते रोच्चेजान रागिश्ट्यान द्वेशान घेंगे न्हू कितले पर्यंत व्हरले ना. ते द्वेशान गेलो तो पण उरले लास्ट पर्यंत, तो बी कोण ना तिला तर पण दिताले. तशी संपूर्ण सर्वनाशान गेला म्हणजे जालें आसलेली. मनुष्याल द्वेष, मनुष्याल असूये, मनुष्याल दुर्बुद्धी, मनुष्य खंय पर्यंत वचून पावयता म्हणजे सत्य बेची आज आमी अर्थ करून घेवचें पडटा जिवना भितरी. अशें जावंगे न्हू प्रायशः आमगेले गुरूनी केन्ना म्हणचे विचार करून उलयका. आमी उलयले निमित्त कितें परिणाम जाता ते कळून उलयका. काम करचें ना म्हण न्ही, खंयचेच वेवस्थे करचें ना म्हण न्ही, उट्ट वेवस्थे करका जाल्यार कशी करका, खंयच्या उत्साचेर करका, खंयच्या वाटेचेर वचका तें म्हत्वपूर्ण. अशें जावंगे न्हू प्रायशः ते कितें दुर्योधनाक द्रौपदीन सांगिल्लें उतर आसा ते उतरां कितले म्हारग पडटा गेले, कितले दुरंत कारण जाले, कसले परिस्थिती निर्माण जाल्ले म्हण जाल्ले आसलेली प्रायशः आमी सगळ्या लोकांनी सतर्क्या उरचे अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. अशें जावंगे न्हू आमगेले म्हालगड लोक केन्ना म्हणटा उरताची आमी विचार करून उलयक येता. आमी जर मना भितर वायट विचार दवरून घेतलेली ते वायट विचार तोंडांतल्यान भायर घालून तरेची व्यक्त करता गेले आसलेली तेजे परिणाम आमकां स्वता पळोवचे पडटा म्हणून. ताका म्हालगड लोकांनी म्हणचे शब्द सगळ्यांक उत्तरचे पडटा तुमकां. मात ते खातीर उदक पांयमुळाकची येता म्हणून न्हय. मातये खातीर उदक खंय येता पांयमुळाक येता न्ही. तुमी आतां हुशार लोक टब्बा बसून घेवन मातयेक हांगेन पांयां लागना शिकन नातलीची उंच करून पांय. स्वामीजी खंय आयले पांयमुळा आमगेले पळया पांय चिंबल्यात चिंतना
हुशार तुमगे हुशारपणाक आमी नमस्कार करपाची आमी ताका नाका म्हणटा तुमकां तून तो अर्थ उदक म्हणणे यादूर तुमकां बोडा खातीर उदक पांयमळा येता म्हणचे शब्द अर्थ उदकची पांयमळा येता म्हणणे बोडा आकल तसले विचार कितें आसा ते आमकां येवन फावता म्हण अर्थ तुजे ते आमगे दोळ्या येदकाचे प्रत्यक्ष येता म्हण अर्थ तुजे अशें जावं गे न्हू हे कितें विचार आसाची हे कितें उतर आसाची आमी थोडेची जागृत्यान उरचें पडटा उलय कशें उरलेली थोडे संदर्भ आसाचे ना म्हणटना थोडे निर्णय घेवंक केले रे थोडे विचार करता आसतना थोडे विचार आमी निर्णय घेवचे पडटा योग्य तसले वाटे निर्माण करून दिवचे पडटा थंय थोडे सवचे पडटा करचे पडटा मना भितर कशें उरका वेवस्थे बरें जावका चेड्यान बरें जावका म्हणून आतां बापा ह्या चेडा सवताची सवता की ना जाल्यार सवचें कारण कितें सवका म्हण सवची तेणी ना चेडांनी बर देवका तिंगे जिवना भितरी बरें वाट तेंकां मेळका तिनी योग्य दिशे भितरी वचका योग्य वेवस्थे जावका म्हणजे बदलाची सवका म्हण गे न्हू चेडा वायट कोण खंयची बाप्पा यावं प्रयत्न करताची केन्नाची चेडा मुर्खा म्हणटाची मेल्ले म्हणटाची तूं तर तिने मूर्ख म्हणू मेल्ले म्हणू नाही तुम्ही बरे वाटे वचा रे बर करया रे तशी जाना करे म्हणत न्ही वे थंय एक प्रेम आसा थंय एक भाव आसा थंय एक अर्थ आसा ते अर्थ दवरंग उलयले कांय तोंद ना मना भितर प्रेम उर्ण ते उलयले कांय तोंद ना द्वेश उर्ण असूय उर्ण गे न्हू हांव कितकेय करून दाखयता म्हूण सांगे न्हू आमगेले कितें विशेश तसले अहंकार आसा ते निमित्त प्रेरण ज्ञान जर उलयले आसलेली ते खंय वचून पावता म्हणचे एक प्रत्यक्ष उदाहरणे महाभारताचे कथा ज्ञान आसा अशें हांव गे न्हू आमी जीवन करता आसतना सतर्क्यान उरचे जागृत्यान उरचे अवेरनसा भितर उरचे अत्यंत अवश्य म्हणून आमगेले गुरू केन्नाची सांगता उरता आशिल्लीची अशें हांव गे न्हू हें कितें महाभारत कथा आसा हें महाभारत कथा आमकां दिसताले ते महाभारत मुसले म्हणून आत्तूरकी आमगे घरा भितर जलता आशिल्ले कसले दिवसा महाभारतच न्ही वे आमी म्हणटात न्ही महाभारत पुरतो गेले रामायण पुरतो गेले म्हणून म्हणजे कितें चलता आसा म्हणजे घरा भितर आतां आमगेले महाभारत रामायणच न्ही वे ताका कारण कसलें म्हणजे आमगेले उतरात न्ही वे अशें जावं गे न्हू आमगेले उतर कशी उरपाची आमगेली उलय शैली कशी उरका आमगेली विचारधारा कशी उरका हे बदल थोडेची आमी जागृत्यान उरका तेन्ना जागृत्यान उरताची तेन्ना आमगे जिवना भितरी आनंदाचे स्रोत निर्माण जाता वता आमगे जिवना भितरी स्वर्गाचे विशेष तसले वातावरण प्राप्त जाता वता अशी जावं गे न्हू आमी जीवन करता आसतना कशी उरका कशी उलिका खंयची उलयची बरें म्हणचे बदल हें कितें महाभारत आसा एक सान दृश्टांत आमकां दाखयता आसा एक उत्तर कितलें म्हारग पडलें ते मनशाल द्वेश बुद्धी कितले वायटा पर्यंत हल ताका तेगे कुटुंबाक खंय पर्यंत होवन पावयले म्हणजे विचार करूं गेले रे वायट बुद्धी द्वेश बुद्धी आमलेचें असलें उत्तर कितले परिणामकारी जावन उरता ते परिणाम पळयतक टायम वचचें पुरो गॅप वचचें पुरो जाले री जाल्ला हय न्ही वे ते घटन घडिले हय न्ही वे ते अशें हांव गे न्हू आमी सतर्क्यान जिवन करया विचारवंत्यान जिवन करया वेवस्थे बरें जावका योग्य आसा कशें करका कशें उलयका घोव बायल चेडा भाव बंध माव माय सून हे उठ्ठोकला तसले परिसर आमगेले परिवार आमगेले आमी कितें उलयताची सहज संतोश भितर आसतना कसले उलयले बी चल वता ना म्हणटा आमी जाल्यार विशमस्थिती आसतना खंय तरी एक उलयलेलीची ते जेड येता एकदम म्हण सांगचे सत्य बी आमी अर्थ करून घेवचे पडटा अशें हांव गे न्हू आमी सगळे लोकूची हें कितें उलयचे उतरां भितर आमी प्रेम धरून घेवचें पडटा
आम्ही विशेष असले आत्मीय भाव जाऊन घेवचे पडटा. दूरदर्शित्व आम्ही जाऊन घेवचे पडटा. तेन्ना मात्र आमगे जिवना भितरी आमी मुखार वचूंक शकताची. तसले एक चिंतने महाभारता भितर आमी मस्तितले स्टेपा भितर पळयता वताचे. हे एक उदाहरण आहे मात्र. मागील गुरून सांगिल्ले एक उतराचे परिणाम इतले जाता म्हणजे बदल मात्र मागील गुरून हे कथा उदाहरण केलेले. तशी महाभारता भितर अनेक इतले चिंतने पळयचे गेल्यार एक एक चिंतन एक घटन घडिले आमी थंय पळयत येवचे शकताची. अशें हांवें न्हू आमी जिवना भितरी अत्यंत व्यवस्थितान जिवन करका, मना भितर प्रेम भरून उरका, आमगेलें कार्य कितें आसा त्या कार्या बद्दल विशाल जाल तसलें एक अद्भुत चिंतन उरका. कार्य सुगम करून वचचे बद्दल आमगेल्या उतरा भितर एक विशेश जाल तसलें प्रेम भाव उरका. तेन्ना घर बी सुमो चलता, मठ बी सुमो चलता, समाज बी सुमो चलता, जगत बी सुमो चलता. आज कितें जाला उलयताले राष्ट्राचे एकलो मनुश्य मात बरोवची. बाकुट आमी उलयताले कस केवट उलयता आसत न्ही. एकलो मनुश्य तुमकां गुर्तू उरचें पुरो. त्यांनी नांव सांगचें आवश्यकत ना. राष्ट्रा खातीर समर्पण केलें तसलें एक अद्भुत मनुश्य आमकां मेळ्ळो आसा. ते मनुश्य ना शेवटी राजभारत अशी उरतकी नाशिल्ली की आमकां गुर्त ना. जाल्यार त्यान करचे प्रयत्नाक आमी कितें सफल करून ताका सपोर्ट करता आसची. खंय आमी विचार करता आसची. तेगेले त्यागा विचाराक आमगेले भोगमय जिवनाक अहमिकेक खंय आसा हे थोडे विचार कर आमी मुखार सरया. बरें जावका, बरें जावका शिवलें आमी कितें करका हे बद्दल चिंतन आमगे भितर निर्माण जावं. तन्मुखेन आमगे जीवन सार्थक यावं. तसलें एक शक्ती सामर्थ्य भगवती राजराजेश्वरी ज्ञानेश्वरी आमकां दिवं म्हणजे एक विशेश मागणी हे संचार करचेक इश्ट करता आसा.